मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 13, 14 आणि 15 म्हणजे ती मुलगी आता सध्या 13 वर्षाची आहे, तर तिला अजून 2 वर्ष वापरता येईल असा प्रिन्सेस कट ब्लाउज आणि खालच्या बाजूला पूर्ण घेर असलेला लेहंगा कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे हे पहा। हे कटिंग आहे, बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला खूप सविस्तर तिथे माहिती दिलेली आहे। हे पहा, हा पुढचा गळा आहे अशा पद्धतीने। आता इथे ही लेसचा सुद्धा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे मी तुम्हाला एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये आपण ह्याची शिलाई करायची आहे। हे पहा, इथे आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीचा सर्वात आधी भाग शिलाई करून तयार करायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा ब्लाउज पीस आपण कट केलेला आहे। साडीच कट केलेली होती पूर्ण, आता हा ब्लाउज आहे। हे पहा, अशा पद्धतीने त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे आणि पूर्ण ही या आकारामध्ये आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे हा सर्व कपडा आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे। गळ्याच्या साईडचा पूर्ण कपडा व्यवस्थित कट करायचा आहे, जेणेकरून अस्तर आपलं कट होणार नाही। याची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपल्याला हे कट करायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, छोटे छोटे आपल्याला कट मारायचे आहेत, जेणेकरून तो आकार सुद्धा आपला व्यवस्थित येईल। हे पहा, इथे थोडे थोडे आपले कट मारून घ्यायचे आहेत। आपल्याला इथे पलटी करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे सर्व पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने हे पलटी करून घेतलेलं आहे। हे पहा, व्यवस्थित आपल्याला या अशा पद्धतीने कोपरे काढून घ्यायचे आहेत बघा। हे पहा, किंवा पेनाच्या साह्याने केले तरी चालतील। हे पहा, अशा पद्धतीने, जेणेकरून आपला आकार सुद्धा हा व्यवस्थित येईल। आता इथे आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। इथे टक्सचं मार्किंग आहे बघा। मी कटिंगच्या वेळेस सुद्धा सांगितलं कशा पद्धतीने आपल्याला तो टक्स टाकावा लागतो। हे अशा पद्धतीने पाठीच्या भागाला कसा टाकतो आपण ब्लाउजला, त्याच पद्धतीने आपल्याला इथे टक्स, आता हा टक्स आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने, आणि इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे, वरच्या बाजूला कमी कमी करत आपल्याला अशा पद्धतीने हा टक्स टाकायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण टक्स मारून घेतलेले आहेत, बघू शकता किती व्यवस्थित आलेले आहेत। हे पहा, आता इथे आपल्याला हुकलूक पट्टी तयार करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे पकडायचं आहे एकावरती एक। हे पहा, अशा पद्धतीने, फक्त हे टक्स तुम्ही समान मार्कावरती द्यायला विसरू नका। हे पहा, अशा पद्धतीने हे सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा। हे पहा, आता इथे एक सरळ लाईन मारून घ्या किंवा तिथे एक शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल। हे पहा, बरोबर मधोमध आपल्याला हे कट करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने बरोबर मधोमध आपल्याला हे कट करायचं आहे। पाठीमागच्या साईडला आपण हुक लावून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने। अशा पद्धतीने आपली पट्टी तयार झाली, बघू शकता किती व्यवस्थित आलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता इकडच्या बाजूची पट्टी हे पहा असं उलट ठेवायचं आहे आणि ह्या बाजूने शिलाई करून आपल्याला
पलीकडच्या म्हणजे वरच्या बाजूला काढायची आहे। हे पहा इथे सुद्धा फोल्ड करून घ्या आणि खालच्या बाजूला सुद्धा इथे फोल्ड करायचं आहे समान मार्कावरती। हे पहा अशा पद्धतीने इथे पकडून शिलाई मारा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा। हे पहा अशा पद्धतीने ही आपली पट्टी जॉईन झालेली आहे बघा। आता इथे काय करायचं आहे, हे पहा समान मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे एक, इथे एक आणि इथे एक आणि इथे एक। इथे काय करायचं आहे, आपल्याला लूक करावे लागतात, हुक आपण लावतो त्यासाठी। इथे त्रिकोण शिलाई मारा किंवा तिथे तुम्हाला हाताने बनवायचे असते तर तुम्ही ते हाताने सुद्धा बनवू शकता। हे पहा दोन्ही पट्ट्या सुद्धा आपल्या एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत। हे पहा अशा पद्धतीने ह्या पट्ट्या सुद्धा आपल्या एकसारख्या झालेल्या पाहिजेत। हे पहा अशा पद्धतीने बसणार हे ब्लाऊज वरती। हे पहा अशा पद्धतीने इथे इथे आणि इथे दोन्ही बाजूंना आपल्याला लेस लावायची, आधी नॉड लावायची आहे, जेणेकरून ती नॉड लेस लावली ना वरून ती नॉड पूर्ण पॅक होऊन जाते बघा। हे पहा 1 मीटर मी पूर्ण ही नॉड घेतलेली आहे। आता मधून मी हे कट करून घेते जेणेकरून दोन्ही सुद्धा बाजूंना आपली पुरून जाईल। हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला खालच्या बाजूला नॉड लावून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना। इथे बघा हे पहा ही गोल्डन कलरची लेस आहे, बघू शकता तुम्ही। हे पहा साईडला गळ्याला ही गोल्डन लेस पूर्ण आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आहे, खूप दिसायला सुद्धा ते खूप छान दिसेल। हे पहा बघू शकता तुम्ही किती आपले व्यवस्थित सुद्धा लेस लावून झालेले आहे। ह्या सुद्धा बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने लेस लावायची आहे। इकडच्या बाजूला लावताना आपल्याला काय करायचं, हे पहा थोडीशी फोल्ड करून घ्या इथे नॉर्मल थोडीशी एवढी आणि इथे इथून लावायला आपल्याला सुरुवात करायची आहे। ह्या गळ्याला कशी लावली आपण त्याच पद्धतीने। आता इथे आपल्याला लटकन तयार करायचे आहेत। हे पहा हे 3 मी घेतलेले आहेत कट करून, समान अंतराचे हे चौकोन मी कट करून घेतलेले आहेत। आता एका बाजूची लटकन मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला त्रिकोण करायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे याच्यावरती। हे पहा थोडंसं हा नॉड आहे ते थोडीशी नॉर्मल बाहेर काढायचे आहे। हे पहा हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने जेणेकरून हे बाहेर सुद्धा निघता कामा नये। आता इथे आपल्याला शिलाई द्यायची आहे। अशा पद्धतीने आता शिल्लक राहिलेलं सर्व आपल्याला कट करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने हे लटकन तयार झाले। हे पहा हे पूर्ण कपडा ना हा आतल्या बाजूला जातो, दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतात। हे पहा अशा पद्धतीने आता बाकीचे 2 सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने त्याच्या एक ह्याच्यावरती थोडंसं आणि ह्याच्या थोडंसं वरती अशा पद्धतीने तयार करायचे आहेत। हे पहा इथे अशाच पद्धतीने त्रिकोण तयार करायचा आहे। हे पहा हे ठेवायचं आहे याच्यावरती, थोडं थोडं अंतर ठेवा, 2-2 बोटांचं अंतर ठेवा। आता हे पहा अशा पद्धतीने हा सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला हे पहा थोडंसं फोल्ड करायचं इथे, इथे शिलाई मारून घ्या, पूर्ण पॅक करून टाका इथे। थोडासा कपडा इथे कट करा। हे पहा अशा पद्धतीने हे पहा हे सुद्धा लटकन तयार झालं, बघू शकता तुम्ही। हे पहा आता इथे सुद्धा वरच्या बाजूला काय करायचं आहे तशाच पद्धतीने दुसरं सुद्धा आपल्याला तयार करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने 2-2 बोटांचं मध्ये अंतर ठेवा फक्त थोडंसं। हे पहा थोडंसं फोल्ड करायचं आहे, परत शिलाई मारायची आहे। अशा पद्धतीने
आता हे शिल्लक राहिलेलं सर्व कपडे कट करायचं आहे। हे पहा दुसऱ्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि लेहंगा आपण तयार करणार आहोत, त्याचे सुद्धा नॉड तयार करणार आहोत, त्याला सुद्धा अशाच पद्धतीने लटकन तयार करून घेणार आहोत, खूप मोठे असे, म्हणजे ते दिसायला खूप छान दिसणार आहेत। हे पहा अशा पद्धतीने हे तयार करून घेतलेले आहेत। हे पहा हे पहा अशा पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूचे मी लटकन तयार करून घेतलेले आहेत। हे पहा हे पहा पुढच्या बाजूचा गळा आहे तो सर्वात आधी हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे मी। आता हा सर्वात आधी आपल्याला ह्या आकारामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे हा व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे आणि थोडे थोडे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। हा आपल्याला पलटी करायचा आहे, आपला आकार सुद्धा इथे व्यवस्थित येतो त्यासाठी। हे पहा इथे थोडे थोडे कट मारून घ्या, इथे नॉर्मल मारा किंचित, फक्त जास्त कट होऊ देऊ नका, अशा पद्धतीने। हे पहा आता इथे हे काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने आतल्या बाजूला घ्यायचं आहे। हे पहा आता हा गळ्याच्या आपल्याला व्यवस्थित एकदम कडेकडेला टिप मारून घ्यायची आहे, एकदम कडेकडेला टिप मारून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने हा गळा तयार झाला। आता हे पहा इकडच्या बाजूला काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे खालीपर्यंत इकडून, आणि साईडचा हा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना सर्व आपल्याला कट करायचा आहे। प्रिन्सेस कट आपण जोडणार आहे ना, तो आधी सर्वात आधी हा ब्लाउज पीस आहे हा त्याला जॉईन करून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि नंतरच आपण जोडून घ्यायचं आहे। हे पहा इथे पण काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे समोरासमोर, जेणेकरून आपलं ते उलटसुलट होणार नाही, याची आपल्याला सुद्धा इथे काळजी घ्यायची आहे। हे पहा इथे सुद्धा कट आहेत बघा, कटिंग करताना मी तुम्हाला सांगितलेले होते। हे पहा इथे सुद्धा एक मार्किंग आहे, डार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून जोडायला आपल्याला तिथूनच सुरुवात करायची असते। आता हे पूर्ण शिलाई मारून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेला सर्व कपडा हा कट करायचा आहे। हे पहा हे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे मधलं, हे सुद्धा व्यवस्थित शिलाई करून घेतलं। हे पहा हे काय करायचं आहे, हे पहा इथे कट आहे बघा, हे पहा इथे ठेवायचं आहे कटवर अशा पद्धतीने इकडच्या बाजूला, म्हणजे उलट सुलट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायचं आहे। हे पहा हे पण इकडच्या साईडला ठेवायचं आहे, इथे कट मारलेला आहे खालच्या बाजूला पण ते अशा पद्धतीने, जेणेकरून हे उलट सुलट होणार नाही। आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा इथं बरोबर ठेवायचं आहे, जॉईन करताना मध्याला मध्ये आला पाहिजे, नाही तर खालून जॉईन केला तरी सुद्धा चालतो। हे पहा बरोबर आपला मध्याला मध्ये येत आहे। हे पहा बघू शकता इथे, आता खालून जॉईन केला तरी सुद्धा चालेल, अर्धा इंच पकडायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने जॉईन झालेला आहे, बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने आता अजून एक शिलाई मारायची आहे त्याच्यावरती आपल्याला। अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच एक व्यवस्थित पकडायचं आहे शिलाईमध्ये। हे पहा अशा पद्धतीने जॉईन झालेला आहे, आणि हो बसायला सुद्धा खूप छान बसतो। हे पहा अशा पद्धतीने पफ सुद्धा छान आलेला आहे आपला, बघू शकता तुम्ही। आता इकडच्या बाजूचं सुद्धा जॉईन करून घेऊया। हे पहा इकडच्या बाजूचा, हे पहा अशा पद्धतीने। आता हा सुद्धा खालच्या बाजूने जॉईन करायला, फक्त हा मध्यावरती मध्ये आला पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा।
याच्यावरती डबल एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। अशा पद्धतीने व्यवस्थित झालेला आहे आपला जॉईन करून। अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरू नका। बसायला इतकं छान बसणार आहे। तुम्हाला मी घातलेल्याचा सुद्धा याचा व्हिडिओ टाकणार आहे, कशा पद्धतीने बसला आहे। परफेक्ट आपला तयार झालेला आहे पुढची बाजू। हे पा अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलं। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पा हे टोक आणि हे दोन्ही सुद्धा हे पा ही बाजू आणि ही बाजू अशा पद्धतीने पकडायचं आहे। याचा आपल्याला मध्य करायचा आहे पुढच्या बाजूचा। हे पा हे बरोबर आलेलं आहे। हे पा अशा पद्धतीने थोडंसं असं डिझाईनमध्ये इथे आपण लेस लावणार आहोत पुढच्या बाजूला। हे पा अशा पद्धतीने हे व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे। हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडले गेलेलं आहे। इथे बरोबर मध्य झालेलं आहे, बघू शकता। हे पा आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ह्या मध्यापासून मध्य आहे ना इथला, इथून वरच्या बाजूला आपल्याला हे पा अशा पद्धतीने 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। इथून खालच्या बाजूने वरच्या बाजूला 2 इंच घ्यायचं आहे। हे पा अशा पद्धतीने इथे वरच्या बाजूला 2 इंच घ्यायचं आहे आणि इकडे सुद्धा बाजूला थोडंसं 2 इंच इकडचं सोडून द्यायचं आहे। इकडच्या फिटिंगच्या बाजूचं 2 इंच सोडून द्यायचं आहे। हे पा इकडे अशा पद्धतीने थोडासा ह्या 2 इंचापर्यंत हे पा अशा पद्धतीने। हे पा तुम्ही अशी लाईन मारून घेतली तरी चालेल। हे पा अशा पद्धतीने लाईन मारून ह्या 2 इंचापर्यंत, हे किती घेतलं आपण, 2 इंच घेतलेला आहे। 2 सव्वा 2 भरलेला आहे बघा, किंवा 2 घेतलं तरी चालेल। इकडची बाजू फक्त सोडा, 2 सव्वा 2 सोडा इकडची बाजू आणि वरच्या बाजूला 2 इंच घ्या अशा पद्धतीने। आणि इथे अशी लाईन मारून घेतली तरी चालेल, फक्त थोडासा क्रॉसपट्टीला आकार कसं देतो आपण त्या पद्धतीने थोडासा वरच्या बाजूला घ्या। हे पा अशा पद्धतीने। आता इथे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कट करायचं आहे। तिथे आपल्याला डिझाईनमध्ये खूप सुंदर अशी लेस लावून घेणार आहोत पुढच्या बाजूला। हे पा इथून आता हे कट करायचं आहे। हे पा इथे मी काय केलेलं आहे, सव्वा इंचाची पट्टी काढलेली आहे। हे पा अशा पद्धतीची थोडीशी मधून मी जॉईन करून घेतलेली आहे। हे पा जेणेकरून मला ही मधोमध बरोबर ही पुरणार आहे। आता इथे हा अशा पद्धतीने आपल्याला हे आधी लावून घ्यायचे आहे वरच्या बाजूने, नंतर ती खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे। आता पट्टी लावून घेतलेली आहे। हे पा अशा पद्धतीने थोडे थोडे इथे कट मारून घ्या, जेणेकरून ती पट्टी सुद्धा व्यवस्थित आपली व्यवस्थित आकारामध्ये फोल्ड होते। हे पा अशा पद्धतीने। आता या आतल्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे। हे पा अशा पद्धतीने। त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, हे पा इथे थोडंसं फोल्ड करायचं आहे। हे पा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। हे पा अशा पद्धतीने ही झाली। आता आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे। हे पा अशा पद्धतीने इथे एकदम कडेकडेला शिलाई मारायची आहे। आपल्याला हे पहा लेस आहे ती गळ्याला लावून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला आपण वेगळी मण्यांची लेस आहे, एकदम सुंदर आहे, ती सुद्धा लावून घेणार आहोत। सर्वात आधी हे आपण गळ्याला लावून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने। ब्लाउजला मी ह्याला पण लावणार आहे, बाहीला पण लावणार आहे आणि इथे खालच्या बाजूला मी लावून घेणार आहे। हे पहा अशा पद्धतीची लेस आहे बघा, त्यात आपल्याला लावायची आहे।
हा भाग इकडच्या बाजूला ठेवा आणि हा भाग इकडच्या बाजूला ठेवा, अशा पद्धतीने. आता इथे शोल्डर आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा, अर्धा इंच आपल्याला इथे शिलाईमध्ये पकडायचं आहे. हे पहा, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच अशा पद्धतीने शिलाईमध्ये हे पकडायचं आहे आपल्याला. हे पहा, इथे काय करायचं, हे पहा, हे समोरासमोर ठेवून घ्या. आधी सर्वात आधी ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ब्लाऊजला, त्याच पद्धतीने ही बाही सुद्धा ब्लाऊजच आहे, अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. हे बाही समोर ठेवा. मी कटिंगच्या वेळेस तुम्हाला हे मार्किंग सुद्धा सांगितलेलं होतं. ह्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने चारही सुद्धा बाजूला आपण केलेलं आहे. ते मार्किंग बरोबर हे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचं आहे. हे सुद्धा मार्किंग ह्याच्या समोर ठेवायचं आहे, हे अशा पद्धतीने, जेणेकरून उलटसुलट होणार नाही. हे जोडताना पुढच्या बाजूला येते आणि हे उंच आहे ना, तो जोडताना पाठीमागच्या बाजूला येतं. पुढची बाजू पुढच्याच बाजूला घ्यायची आहे आणि बाही आपल्याला मध्यापासून जॉईन करायला सुरुवात करायची आहे. हे अशापासून इथे मध्य आहे, मध्यावरती ठेवा आणि तिथूनच आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायची आहे. आता हे इकडच्या बाजूची बाही आपल्याला हे अशा पद्धतीने आता इथून आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायची आहे. आता ही बाही जॉईन केलेली आहे, एकदम व्यवस्थित परफेक्ट आपली पुरलेली आहे, बघू शकता. आता ह्याच्यावरती आपल्याला डबल एक शिलाई मारायची आहे पूर्ण बाहीला, जेणेकरून ते पूर्ण पॅक होऊन जाईल. हे पहा, ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे. हे पहा, ही मार्क केलेलं आहे, ती पुढच्याच बाजूला आलं पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवा ह्या मध्यावरती आणि इथून व्यवस्थित आपल्याला ही बाही जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने बाही पकडा. हे पहा, सर्वात आधी ही शिलाई मारून घ्यायची, आतल्या बाजूला घ्यायचं आहे. आतल्या बाजूला घ्यायची आहे, उलट करून घ्यायचं आहे आतल्या बाजूला. बघू शकता, ह्या बाजूची केली ना, तशाच पद्धतीने ह्या बाजूची सुद्धा करायची आहे. आतल्या बाजूला घ्यायचं आहे पूर्ण शिलाई मारून. सर्वात आधी हे अशा पद्धतीने पकडा, कडेपर्यंत खालीपर्यंत शिलाई मारून घ्या. नंतर आतल्या बाजूला ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्या. नंतर आपण फिटिंग करूया. हे पहा, बघू शकता, दोन्ही सुद्धा बाजूची मी व्यवस्थित, हे पहा, तुम्हाला एका बाजूची मी करून दाखवली, त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूची सुद्धा केलेली आहे. आतल्या बाजूला पलटी करून घेतलेलं आहे. आता इथे फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आपण लेस लावून घेणार आहोत. इथे हे पहा, खालच्या बाजूला लेस जरा खाली आली, त्याच्यामुळे इथे काही आपलं सापडणार नाही. इथूनच आपण थोडंसं हे सोडून इथूनच आपण ही मशीन फिरवणार आहोत, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही, ते बरोबर खालच्या बाजूला गेलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, आपला दंडघेर जो आहे तुमच्या मुलीचा असेल
तो इथे टाकायचा आहे तुम्ही. 5.25 दंडगेर आहे तोच मी इथे 5.25 टाकणार आहे. दोन्हीसुद्धा बाजूंना 5.25 हे पहा. त्यासाठी जास्त मार्जिन ठेवायला तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून तुमची मुलगी हे 3 वर्ष वापरेल. इथे सुद्धा 5.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. जो दंडगेर असेल तो इथे टाकायचा आहे आपल्याला. आता इथे मुंडा 1.25 आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने पकडलेला आहे. हे पहा शोल्डरला टेप ठेवलेला आहे. मुंडा 1.25 आहे. इथं 1.25 वरती मार्किंग करून घेतलं. इकडच्या पण बाजूला 1.25 आहे तर 1.25 वरतीच मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. इथून मी इकडच्या बाजूला 1.25 घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा. आता इथे खालच्या बाजूला कंबर मार्किंग टाकायचं आहे आपल्याला. कंबर घेर ह्याचा पूर्ण 29 होता, तर 29चा चौथा भाग इथे टाकून घेणार आहे मी. 7.25 वरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा इकडून इकडच्या बाजूला 7.25 घेणार आहे. कंबरेचा चौथा भाग इथे टाकलेला आहे. हे पहा इथे 7.25 वरती मार्किंग करून घेते. इकडच्या सुद्धा बाजूला मी 7.25 वरती फक्त ही सोडून देणार आहे. लूकपट्टी मोठी असते ती सोडून मी 7.25 मार्किंग करून घेणार आहे. ती सोडून ते हे पहा इथे आहे हे सोडून देणार आणि 7.25 घेणार आहे. हे पहा पुढच्या बाजूला इथे. आता फिटिंग सुद्धा बघू शकता तुम्ही, एकदम आपली सरळ लाईनमध्ये आलेली आहे. आता इकडचं काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने तुमच्या मुलीचा जो दंडगेर असेल तो तुम्ही इथे टाकायचा आहे. मोजून घ्यायचा आहे ड्रेसचं तुमच्या मुलीच्या आणि तो मग इथे दंडगेर टाकायचा आहे. जो असेल तो मुंडा मोजून घ्या किंवा तुमची जी पद्धत असेल इथे फिटिंगची ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. इथे खालच्या बाजूला सुद्धा हे पहा आपली फिटिंग सुद्धा बघू शकता किती सरळ आलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता किती सरळ आलेली आहे. आता इकडच्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने आपल्याला करायची आहे. हे मार्किंगला मार्किंग जोडून घ्यायचं आहे. आता खालच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे ही सुद्धा बाजू. आता काय करायचं इथे हे पहा अजून 2 शिलाई मारून घ्या, जेणेकरून त्या पास होऊन जातील. इथे सुद्धा 2 मारून घ्या. आता इथे तर आधीच आपण मारलेली आहे आणि बॉक्स फिटिंग आतल्या बाजूला गेलेली मग जागा सुद्धा आपली भरपूर राहिलेली आहे. तर आता इथे आपण शिलाई मारून घेऊया. दोन्ही सुद्धा बाजूची आपली एकदम व्यवस्थित फिटिंग झालेली आहे. ह्या सुद्धा बाजूची आणि ह्या सुद्धा बाजूची. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता ह्या सुद्धा बाजूची एकदम सरळ फिटिंग सुद्धा आलेली आहे. हे पहा आता इथे बाहीला आपण वरून लेस लावून घेणार आहोत. हे पहा इथे फिटिंग आहे ना. हे पहा इकडच्या बाजूला फिटिंग घ्यायची आहे. हे पहा इथून आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे शिल्लक राहिलेली. पहा थोडीशी इथे काय करा अशा पद्धतीने थोडीशी फोल्ड करून घ्या. हे पहा इथे ठेवायची आहे. इथे पण काय करा थोडीशी कट करून घ्या. जास्त कट करा थोडीशी पुढे, जेणेकरून मणे निघणार नाहीत, नाहीतर पूर्ण निघून जातील ते. हे पहा आता इथे कट केली. इथे पण काय करा थोडीशी फोल्ड करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने
आतल्या बाजूला, जेणेकरून मणी सगळे निघणार नाहीये धागे, त्यासाठी. अशा पद्धतीने त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने लेस लावून झालेली आहे. दोन्ही सुद्धा बाहींला आपल्या लेस लावून झाली. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, बघू शकता हे लेहंग्यासाठी अस्तर कट केलेलं होतं. हे पहा, इथे सुद्धा एक कट आहे, बघू शकता कटिंगच्या वेळेस मारलेला होता. इथे सुद्धा ह्याच्यावरती आपली फिटिंग येणार आहे. हा कमरेकडचा भाग आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकायच्या आहेत. हे पहा, इथपर्यंत आपल्याला हे प्लेनच शिवायचं आहे. हा कपडा इथपर्यंत हे लाईन आहे का, फिटिंग आहे तिथे, कंबर घेर आहे तिथपर्यंत. हे पहा, या अशा पद्धतीने फक्त प्लेन शिवायचं आहे इथपर्यंत. आता इथून आपल्याला मोठ्या मोठ्या प्लेटी टाकायच्या आहेत. बघा, हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, जेणेकरून घेर सुद्धा आपला जास्त होतो. हे पहा, अशा पद्धतीने खूप मोठ्या मोठ्या अशा प्लेटी टाकायच्या आहेत. जेणेकरून हे प्लेटींचं अंतर पूर्ण 2 इंच आहे. हे पहा, ही 2 इंचाची पूर्ण प्लेट आहे. अशा पद्धतीने 2-2 इंचाच्या प्लेटी टाकल्या तरी सुद्धा चालतील. पूर्ण एकसारख्या सुद्धा येतात. आता इथं सुद्धा मार्किंग आहे बघा, तिथून हे आपल्याला प्लेन घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने प्लेट टाकून घेतलेली आहे, किंवा तुम्ही 3-3 इंचाच्या टाकले तरी चालतील. आणखीन खूप मोठा असा घेर तयार होईल. हे अशा पद्धतीने. साडी जर तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही 3-3 इंचाच्या किंवा 2.5-2.5 इंचाच्या प्लेटी टाकल्या तरी सुद्धा चालतील. अशाच पद्धतीने मी प्लेटी टाकून घेतलेल्या आहेत. हे ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू. हे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, हे ही खालची बाजू म्हणजे आतली बाजू आहे का, हे ही आतली बाजू आहे. त्या बाजूला काय करायचं आहे, हे खालच्या अस्तरला, ह्या अस्तरला अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं आहे डबल, आणि पूर्ण शिलाई मारायची आहे. हे पुन्हा एकदा सांगते, हे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण बाजूला शिलाई मारायची आहे. ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला करायचं. हे एकदा फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हे पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे मी. हे अशा पद्धतीने थोडंसं ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्याच पद्धतीने इथं सुद्धा खालच्या बाजूला हे अशा पद्धतीने मी हे पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. दुसऱ्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने मारायची आहे. हे इथे सुद्धा कंबर फिटिंगचे मार्किंग आहे, इथे सुद्धा कंबर फिटिंगचे मार्किंग आहे. हा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने. हे हा भाग दुसरा आहे ना, हे इथे सुद्धा कट मारलेला आहे, बघू शकता. इथे कटिंग करताना मी कट मारलेला होता. हे इथे सुद्धा मार्किंग करून घेते. इथे सुद्धा कटिंग करताना कट मारलेला आहे. हे इथे सुद्धा इथं मार्क करून घेते अशा पद्धतीने. आता हा सुईचा ठेवायचा आहे, त्याच्यावरती हा आपल्याला उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने. हे हा सुईचा ठेवलेला आहे, हा अशा पद्धतीने ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता हे काय करायचं आहे आपल्याला, हे इथे कंबर फिटिंगचं मार्किंग आहे, इथे सुद्धा कंबर फिटिंगचं मार्किंग आहे. इथून आपल्याला जॉईन करत करत हे 2 चारी सुद्धा पदर आपल्याला पकडायचे आहेत अशा पद्धतीने. हे चारी सुद्धा ह्या 2 बाजू आणि ह्याच्या सुद्धा 2 बाजू अशा पद्धतीने पकडून आपल्याला खालीपर्यंत शिलाई मारत मारत घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची. हे इथे मार्किंग आहे, इथे कट आहे. परत सांगते मी. हे बघू शकता, इथे सुद्धा कट आहे. हे अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे. हे आपली कंबर फिटिंग ह्याच्यावरतीच येणार आहे. हे अशा पद्धतीने हे 2 पकडायचं आहे. ह्याचं सुद्धा हे खालचं सुद्धा चारही भाग पकडून आपल्याला शिलाई मारायची आहे खालीपर्यंत. हे अशा पद्धतीने. हे हा सुद्धा पदर पकडायचा आहे, हा सुद्धा, आणि हे सुद्धा एकावर एक ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आता हे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारत मारत खाली घ्यायचं आहे. थोडंसं क्रॉस शिलाई मारत घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. हे
इथून बरोबर घ्यायची आहे, पण इथून फक्त थोडं थोडं कमी 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 करत अशा पद्धतीने इथे शिलाई घ्यायची आहे. इथे बरोबर पकडा तुम्ही, फक्त इथून खालच्या बाजूने घेताना अशी थोडी थोडी तिरपी 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 करत शिलाई खालच्यापर्यंत घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, खालीपर्यंत अशा पद्धतीने. आता इथे काय करा, त्याच्या शेजारी अजून एक शिलाई मारून घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल. इथे बरोबर एक शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल. या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने हे पहा, इथून हे पकडायचं आहे 4 पदर. हे अशाच पद्धतीने ह्या बाजूला कशी मारली त्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या बाजूला हे पहा असं पकडायचं आहे. हे पहा, 4 पदर, हे 2 आणि हे 2 अशा पद्धतीने. हे पहा, इथून घ्यायची आहे आणि ह्या बाजूला कशी मारली त्या पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा पूर्ण शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे खालीपर्यंत. आणि डबल शिलाई मारून घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित आपलं पॅक होऊन जाईल. कडेपर्यंत दोन्ही बाजूंना मी शिलाई मारून घेतलेली आहे. पहा, इकडं पण आणि इकडच्या सुद्धा बाजूंना. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला आपण बेल्ट तयार करायचा आहे आपल्याला. कमरेकडच्या बाजूला आपल्याला तिथे नाडी ओवून घेण्यासाठी आपल्याला 2 इंचाचा बेल्ट तयार करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी सुईचं करून घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, जेवढी कमरेचा घेर आहे हा पूर्ण, तेवढा आपल्याला इथे बेल्ट काढायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा कपडा घेतलेला आहे मी. जेवढी कंबर आहे ना, हे पहा, किंवा अशा पद्धतीने थोडासा जास्त घ्या. इथे आपल्याला थोडंसं फोल्ड करून घ्यावं लागतं अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे 1.5 इंच कपडा थोडासा जास्त घ्यायचा आहे इथे. हे पहा, अशा पद्धतीने पकडून घेतलं तरी चालेल. हे पहा, मापाचा बरोबर घ्या. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या कपडा. हे पहा, इथपर्यंत येत आहे. इथे हा कपडा अशा पद्धतीने ठेवायचा आहे, त्याच्यावरती हा कपडा ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला पूर्ण आधी शिलाई करून घ्यायचं आहे. हे पहा, इकडच्या साईडने पूर्ण जोडून घ्यायचं आहे कडेपर्यंत आणि इथे सुद्धा शिलाई मारायची आहे कडेपर्यंत. जेणेकरून आपला बेल्ट सुद्धा व्यवस्थित तयार होईल. हे पहा, अशा पद्धतीने कडेपर्यंत शिलाई मारत घ्यायची आहे आपल्याला. जेवढी कमरेचा घेर आहे ना तेवढं. ही काढलेली पट्टी तयार केलेली आता आपल्याला लावून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीची तयार केली आपण. हे पहा, इथे फिटिंगपासून ही सुरुवात करायची आहे आपल्याला. इथे फिटिंग आहे बघा ह्या बाजूला. हे पहा, इथून अशी पट्टी लावायला आपल्याला सुरुवात करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे फिटिंगचं ह्या बाजूला पकडा अशा पद्धतीने, किंवा इथे एक मार्किंग करून देते, दाखवते तुम्हाला. इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा, आता इथे मार्किंग आहे. हे पहा, अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ही वरची बाजू आहे, आतल्या बाजूने अशा पद्धतीने हे लावायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हे पूर्ण अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला पकडायचं आहे.
हे पा आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पा इथपर्यंत आलो आपण, इथून सुरुवात केलेली होती, हे पा इथून आता इथपर्यंत, इथे सुद्धा आल्यावर अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला एकदा फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि ते पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने आता इकडच्या बाजूला वरच्या बाजूला आपल्याला ती शिलाई मारत घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि पूर्ण आपल्याला शिलाई मारत घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने हे आपला पूर्ण शिलाई करून झालेला आहे वरच्या साईडचा बेल्ट। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीने आपला हा ड्रेस पूर्ण तयार झालेला आहे, लेहंगा आणि त्याच्यावरचा ब्लाऊज। हे पहा अशा पद्धतीने हा गळा तयार झालेला आहे, पाहू शकता। हे पहा अशा पद्धतीचे आपण लटकन सुद्धा तयार करून घेतले, इथे पाठीमागच्या साईडला मी हुक लावून घेतलेले आहेत। हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊजचा पुढचा गळा आपला तयार झालेला आहे। हे पहा अशा पद्धतीने बाहीला आपण लेस लावून घेतलेले आहे, सुंदर असा लुक तयार झालेला आहे बघू शकता। आणि खालचा घेर सुद्धा खूप व्यवस्थित तयार झालेला आहे।